नमस्कार. मुलांक 4 बद्दल आपण छोटासा व्हिडिओ पाहिला आणि बऱ्याच जणांची मागणी की नक्की मोठ्या व्हिडिओमध्ये काय दडलंय, त्यांच्याबद्दल गुणवैशिष्ट्य काय आणि उपाय पद्धती आपण काय करू शकतो, असा मुलांक 4 बद्दल आपण बोलणार आहोत. आपण यापूर्वी पाहिलंय की ते अतिशय तल्लख बुद्धीचे, जोम असतो, उत्साह असतो आणि काहीतरी समाजासाठी चळवळ असं काहीतरी करावं. बंधनं ही जी काय रूढी परंपरावादी जे काही भाग आहे तो झुगारून द्यावा आणि काहीतरी चांगलं करावं असं यांच्या मनामध्ये असतं. असा त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य आहे. आणि यासोबतच त्यांचे काहीतरी दोष असे आहेत की काहीसा खुलसीपणा, त्यांच्याबद्दल होणारे गैरसमज आणि विशेषतः त्यांच्याबद्दल शत्रुत्व निर्माण होणं, अशा प्रकारचा भाग होऊ शकतो. काहीसा खुलशीपणा पण असतो आणि मत्सरामुळं त्यांना काही वेगवेगळे शत्रू निर्माण होतात. आणि म्हणून हे जे काही चांगले पती जे काय आहेत 4 मुलांकाचे, ते असे असतात की त्यांना कुटुंबाबद्दल आदर असतो, परंतु एवढी अटॅचमेंट नसते, घराकडं फारसं काही लक्ष नसतं. म्हणून पती पत्नीमध्ये दोघांमध्ये वाद होत असतात. पत्नीला वाटतं की अरे त्यांनी आपल्यासाठी काहीतरी वेळ द्यावा, काहीतरी करावं, परंतु ते त्यांच्याकडनं होत नाही. घराच्या विविध नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या ह्या मुलांक 4च्या पुरुषाकडे येत असतात, त्यांना ते निभवाव्या लागतात. आणि मुलांक 4 असणारी पत्नी कशी असते की ती अतिशय आकर्षक, सुंदर असते, नेटनेटकेपणा त्यांना आवडतो. ते घरामध्ये छानसे टापटीपपणा ठेवतात, परंतु ते दुसऱ्याकडनं करवून घेतात. असा त्यांचा वरचढपणाचा स्वभाव असतो. त्यांना इतर कुटुंबीय ते सांभाळतात, परंतु त्यांच्या मनाचा ठाव काही घेता येत नाही, म्हणून गैरसमज निर्माण होतात. आणि म्हणूनच त्यांचा काहीसा जे काही वास्तूच्या संदर्भात काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यांची आवडता रंग कोणता, तर इलेक्ट्रिक व्हायलेट, ज्याला जांभळा म्हणतो, निळा म्हणतो किंवा पांढरा, अशा प्रकारचे रंग जर का असणारे वस्त्र घराला रंग देणे असं जर केलं तर त्यांना चांगली मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे रत्न जर का म्हटले तर गार्नेट, मोती, पोळं ही रत्न जर का त्यांनी वापरली तर त्यांना चांगली मदत होऊ शकते. आणि यासोबतच त्यांच्या पत्रिकेतील जे काही षष्ठम स्थान ज्याला आपण म्हणतो शत्रुत्व, त्याच्या असल्यामुळे त्यांचा पश्चिमेचा जर का दोष असेल घरामध्ये आणि त्यामध्ये उपाययोजना, दोष म्हणजे कोणता, खूप मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, प्रकाश पश्चिमेचा आहे, बोरवेल आहे, विहीर आहे, पश्चिमेला मोठा कट आहे किंवा साऊथ वेस्टला दरवाजा आहे, अशा प्रकारचे घरामध्ये दोष नक्की असू शकतात. हे दोष जर का उपाययोजना करून घेतल्या तर त्यांना सुखकर आयुष्य जगायला मदत होऊ शकते. नक्कीच यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. तुमचे जे काही भाग्यांक आहेत ते 1, 2, 4, 5, 7, 8 आणि 9 या भाग्यांकासोबत तुमचं चांगलं जमू शकतं. आणि ज्याला शत्रू अंक म्हणतात त्याला 3 आणि 6 हा तुमचा शत्रू अंक आहे, म्हणजे त्यांना जमून घ्यायला तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून साथीदार निवडताना किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना तुम्ही हे मित्र अंक आणि शत्रू अंक याचा तुम्ही नक्की ताळमेळ जर का केला तर चांगला तुम्हाला भाग याचा लाभदायक हा होऊ शकतो. आणि म्हणून याच्यासाठी तुमच्या हस्ताक्षर म्हणजे सिग्नेचरमध्ये जर का चांगली योग्य मित्रांक असणारी स्पंदनं जर का आणली किंवा तुमचं जे काही व्यवसायाचं नाव आहे त्यामध्ये पण अंकशास्त्राप्रमाणे जर का काही बदल केले तर तोही तुम्हाला मदतगार होऊ शकतो. नक्कीच यासाठी आपण संपर्क करू शकता व विविध व्हिडिओसाठी यूट्यूब लिंक किंवा यूट्यूबवरती आपण सबस्क्रिप्शन आपण करू शकता.